बीड खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण। पुणे सीआयडी कार्यालयात वाल्मिकची 3 तास चौकशी। सीआयडीची टीम वाल्मिकला घेऊन केसकडे रवाना। वाल्मिक कराडच्या शरणागतीसाठी 2-3 दिवसांपासून सेटिंग सुरू होतं। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर गुन्हा दाखल करा, खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कडक ॲक्शनमुळेच वाल्मिक कराड सीआयडी पुढे शरण। आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्याची मागणी। चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा, संभाजीराजे छत्रपती आणि संदीप क्षीरसागर यांची मागणी। तर विरोधकांचं राजकारण त्यांना लखला, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। गुन्हेगार शरण येईपर्यंत पोलीस काय करत होते? अटकेसाठी एवढा वेळ लागत असेल तर न्यायाचं काय? कराडच्या शरणागतीवर संतोष देशमुखांची मुलगी वैभवीची प्रतिक्रिया। माफी मागितल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून आमदार सुरेश धस यांना धन्यवाद। मोठ्या मनानं राज्यातील स्त्रियांची माफी मागत नवा आदर्श घालून दिला, प्राजक्ता माळीचं मत। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायती 3 दिवस बंद। आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी। अन्यथा 7 जानेवारीला मुंबईत धरणं आंदोलनाचा इशारा। मुंबई, सिंधुदुर्ग आणि गोव्यात सरत्या वर्षाला निरोप। 2024 मध्ये शेवटच्या सूर्यास्ताला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये नव्या वर्षाचं जोरदार स्वागत। ऑकलंड स्काय टॉवरवरून फटाक्यांची आतषबाजी।